चला आता सध्या हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये बाजारात खूप छान हिरवेगार असे ताजे टवटवीत वाटाणे म्हणजेच मटार आपल्याला बघायला मिळतो. आता मला सांगा, मटारचे तुम्ही बरेचसे प्रकार करून खाल्ले असतील, पण या पद्धतीची रेसिपी तुम्ही बनवलेली नसावी असं मला वाटत होतं, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर मस्त असे ताजे हिरवेगार जवळपास 1.5 पाव मी इथे वाटाणे घेतलेले आहेत म्हणजेच मटार, आणि सोबत त्यासाठी लागणारा 2 कांदे आणि 1 बटाट्याची मी इथे सालं काढून घेतलेली आहे. सोबतच थोडंसं इथे लसूणसुद्धा मी सोलून घेते आहे. अगदी लहान मोठ्यांना आवडेल असा खमंग कुरकुरीत खुसखुशीत असा नाश्ता अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये इथे तयार होतो आहे. शिवाय अगदी कमीत कमी आणि घरगुती साहित्यात तयार होणारा हा नाश्ता आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल. त्यासाठी आधी आपल्याला एका पातेल्यामध्ये चांगलं 1 लोटाभर पाणी उकळत ठेवायचं आहे. त्यानंतर सोबतच आपल्याला लागलेलं साहित्य जे आहे ते सुद्धा तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे कांदा चांगला पातळ स्लाईसमध्ये कापून घेते आहे. सोबतच आता तुम्ही इथे बघू शकता पाण्याला अगदी हलकीशी अशी उकळी यायला लागलेली आहे. तर चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण सोललेले ताजे हिरवेगार असे टवटवीत मटार त्यामध्ये घालायचे आहे आणि जवळपास 5 ते 6 मिनटं चांगले याला उकळवून घ्यायचे आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला हे मटार चांगले शिजवून घ्यायचे आहे. चांगले 5 ते 7 मिनटं उकळवून झाले की चेक करायचं. मस्त असे मॅश झाले की गॅस बंद करायचा आणि उकळलेले सर्व मटार पाणी निथरून आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता मला सांगा, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून फ्रेंड्समध्ये शेअर करायला तर अजिबातच विसरू नका. आता इथे मस्त आपले मटार जे आहे ना छान शिजल्या गेलेले आहेत. तर ते पाणी निथरून आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता हे थोडेसे आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण इथे एकदम सिंपल आणि साधेसे असे मसाले घेऊया. तर त्यामध्ये मी घेतलेले आहे हिरवी मिरची, धणे, बडीशोप, जिरं, अद्रक आणि लसूण. आपल्या चवीप्रमाणे घ्यायचे, आपल्या साहित्याप्रमाणे आपल्याला जसं पाहिजे तसे घ्यायचे. खलबत्त्यामध्ये घालायचे, मस्त शक्य तितके बारीक थोडेसे जाडसरच असे कुटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आता हे कुटलेले जे मसाले आहे हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवून घेऊया. मस्त छान कुटल्या गेलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. आता घेऊया मटार. आता हे मटार मॅशरने चांगले मॅश करून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने मॅश करायचे. वाटीने करा किंवा ग्लासाने करा. मिक्सरमध्ये मात्र अजिबात फिरवू नका, कारण आपल्याला ह्याची पेस्ट नाही बनवायची आहे. आता हे बऱ्यापैकी मॅश झालेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. आता आपण हे सर्व व्यवस्थित क्लीन करून घेऊया. आता तुम्हाला सुद्धा ताज्या हिरव्या मटारच्या कोणकोणत्या रेसिपीज आवडतात खायला आणि बनवायला सुद्धा मला कमेंट्स करून नक्की कळवा. आता हे झालेलं आहे बऱ्यापैकी. यामध्ये आता आपण घालूया वाटलेला ठेचा अशा पद्धतीने, आणि सोबतच आपल्याला इथे घालायची आहे भरपूर अशी कोथिंबीर. आता यामध्ये भरपूर तुम्ही व्हेजिटेबल्स ॲड करू शकता, जसे की गाजर, पत्तागोबी, तुमच्या आवडीप्रमाणे. थोडासा पालक, मेथी हे सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. हे वडे आणखी पौष्टिक आणि रुचकरच होणार. त्यानंतर उभा पातळ कापलेला कांदा घालायचा आहे. अर्ध बेसन आणि अर्ध तांदळाचं पीठ घालायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये ॲड करायचे. आता यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबातच करायचा नाही, म्हणून बेसन किंवा तांदळाचं पीठ घालताना अगोदर बेतानं घालायचं, नंतर लागलं तर गरज पडली तरच घालायचं. त्यानंतर कोरड्या मसाल्यांमध्ये मी इथे घातलेली आहे लाल मिरची पावडर, हळद, मीठ, थोडासा हिंग घातलेला आहे आणि एक अर्धा लिंबू मी पिळून घातलेला आहे. आता यामध्ये आपण घालूया 1 किसलेला कच्चा बटाटा, जो मी अगोदर सालं काढून ठेवलेला होता, नंतर किसून घेतला. 2 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये त्याला भिजवून ठेवलेला होता, जेणेकरून तो काळा पडणार नाही. आता आपण त्याला मस्त असं पाणी निथरून पिळून आपल्याला तयार मिश्रणामध्ये घालायचं आहे. आणि आता हे तयार मिश्रण पूर्ण आपल्याला आपल्या हाताने मिक्स करत करत चांगला याचा एक बाइंडिंग येईपर्यंत किंवा एक गोळा तयार होईपर्यंत चांगलं त्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी वापरायचं नाही, सगळ्यात महत्त्वाचं. आणि गरज वाटली तर आणखी थोडं पीठ तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. इथे गरज वाटत नाही आहे, तुम्ही इथे बघू शकता. मस्त असा आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता आपण ठेवूया तेल गरम करण्यासाठी कढईमध्ये. कढई ठेवायची, तेल घालायचं, गॅस लावायचा. तेल तापते आहे तोपर्यंत आता आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे. तर हा वडा तुम्ही हातावरही सहज बनवू शकता, पण मी इथे काय केलं आहे, एक प्लेटमध्ये कपडा ठेवला आणि त्यावर थोडंसं पाणी घातलं आणि एक साधारण मोठ्या लिंबाच्या आकारा एवढा एक गोळा घेतला.
तयार मिश्रणाचा आणि त्याला पाणी लावून अशा पद्धतीने मी इथे थापून घेतलेला आहे. एकदम सहज थापता येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सहज उचलतासुद्धा येतो. आता तुम्ही ते बघू शकता, मस्त असा आपला वडा तयार झालेला आहे. अलगद असा हातावर उचलून घ्यायचा आणि तेल तर तापलेलं आहे. गरम तेलामध्ये आपल्याला हा वडा सोडून घ्यायचा आणि मस्त उलट पालट करून खरपूस होईपर्यंत चांगला शेकून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे. आता वडा चांगला हलका फुलका झाला की तो वर तरंगतो, मगच त्याला उलट पालट करायचं आहे. आता तेल जास्त घातले की तुम्ही एका वेळी 2, 3, 4 वडेसुद्धा तळू शकता, पण इथे मला गरज वाटत नाही आहे. एवढ्या मिश्रणामध्ये जवळपास 15 ते 16 वडे आपले इथे तयार होतात. मस्त पातळ वडे हे चांगले थापून घ्यायचे आहेत आणि खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. एकदम झटपट तयार होणारा चटपटीत असा हा नाश्ता इथे आपला तयार होतो आहे. नक्कीच तुम्हाला मी बनवलेले आजचे हे वडे किंवा मटारचे वडे आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला तर अजिबातच विसरू नका. त्याबद्दल मी तुमची खूप 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 आभारी राहील. आता हे खमंग आणि कुरकुरीत वडे तुम्हीसुद्धा एकदा जरूर ट्राय करा. खाताना एखादी मिरची सोबत ठेवा, सॉस किंवा एखादी चटणी तयार करा. एकच नंबर कॉम्बिनेशन लागेल.